शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत असताना काय पिकं चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येतील, कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी केमिकल किंवा रासायनिक औषधांचा वापर न करता कुठली पिकं आपल्याला घेता येतील याचा मी नेहमीच प्रयत्न करत आलेली आहे. त्यातच मला पेरू हे पीक खूप चांगलं वाटलं. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मी जवळपास 1800 झाडं लावले पेरूचे आणि आज 11व्या महिन्यामध्ये त्या पेरूला चांगल्या प्रकारचं फळ लागलंय. एका झाडाला जवळपास 50-50 फळं लागली आहेत आणि चिक्कूच्या आकाराची ती फळं आज झाली आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता हे बॅगिंगचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे. बॅगिंग केल्यामुळे काय होतं की त्याच्यावरती कुठलीच रोग किंवा पेस्ट येत नाहीत आणि एकदम कमी म्हणजे जवळपास कुठली फवारणी करावी लागत नाही. पूर्णपणे पीक तयार होईपर्यंत कुठली फवारणी करावी लागत नाही. आम्ही जीवामृताचा डोस देतो. नैसर्गिक म्हणजे शेणखत असेल, शेणखत वापरतो. नैसर्गिक खतांचा जास्तीत जास्त वापर करून या ठिकाणी हे पेरूचं पीक घ्यायचं मी ठरवलं आहे. जवळपास आता चिकूची साईज आहे म्हणजे नवरात्र आणि दसऱ्यामध्ये हे पीक हार्वेस्टिंगसाठी येईल आणि खूप चांगल्या पद्धतीचे गोडी असलेले पेरू नक्कीच खायला मिळतील त्याची मला खात्री आहे.